नमस्कार, मी सुजाता. स्वागत आहे तुमचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात 32 साईज पेपर कटिंग प्रिन्सेस कट. तर इथे पूर्ण उंची आहे 13.5. 13.5मध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. 15वर खूण करून लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर शोल्डर. तर शोल्डर आहे आपलं 5.5 इंच. 5.5वर खूण करून मुंड्यासाठी 5.5वर खूण करायची आणि लाईन आखून घ्यायची. छातीचं माप टाकून घ्यायचं. 32 साईजचा चौथा भाग येतो 8 इंच. 8मध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. त्यानंतर कमरेचं मेजरमेंट टाकून घ्यायचं. तर कमर आहे 26 इंच. 26चा चौथा भाग येतो 6.5 इंच. 6.5वर खूण करून 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन. दोन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे. त्याच्यानंतर मागच्या मुंड्यासाठी 1.25 इंचावर खूण करून मागच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. आकार एकदम व्यवस्थित देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर पुढच्या मुंड्यासाठी 1.25 इंचावर खूण करून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. आणि फिटिंगच्या साईडनी 1.25 इंच खाली घ्यायचं, जेणेकरून आपली फिटिंग एकदम व्यवस्थित बसली पाहिजे त्याच्यासाठी. इथे गळा रुंदी मी 2.25 इंच दिलेली आहे आणि पुढचा गळा 6 इंच आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन 6.5वर खूण करून बॉक्स आखून घ्यायचा आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. गळ्याच्या साईडने शोल्डर 1.5 इंच खाली उतरवून घ्यायचं, जेणेकरून आपला गळा खाली येणार नाही. आणि गळ्याच्या साईडने टक्स पॉईंटसाठी 3.5 इंचावर घेतले मी आणि उंची टक्सची 4.5 इंच घेतले. प्रिन्सेस कटसाठी आहे. आणि टक्सची रुंदी 1.5 इंच घेतले. जेवढी आपण टक्सची रुंदी देऊ तेवढीच उंची घ्यायची टक्सची. आणि प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर जेवढं आपण टक्सची रुंदी दिली तेवढंच कमरेच्या बाजूनी एक्स्ट्रा घ्यायचं आणि मुंड्याच्या साईडला 1 इंच घ्यायचं आणि लाईन आखून घ्यायची. तर आपला प्रिन्सेस कट
झालेलं आहे तसं कट करून घ्यायचं. आणि हे वाढवले आपलं हे फ्रंट पार्टमध्येच असणार आहे, बॅक पार्टमध्ये त्याची काय आपल्याला गरज लागणार नाही आहे. फोल्ड करून घेते आणि बॅक पार्टमध्ये आपलं जेवढं हवं आहे तेवढंच ठेवायचं आणि जे वाढवले ते कट करून टाकायचं. हे बघा असं. आणि जसं आहे तसं कट करून घ्यायचं. दोन्ही पार्ट वेगळे करून घेऊ. व्यवस्थित कट करून घ्यायचं. मुंड्याचा कट करून घ्यायचा. गळा इथे आपला प्रिन्सेस कटचं साईड पार्ट आहे, त्याचं आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आधी पहिले आपण इथं बॅक पार्टमध्ये जे आपण 1.5 इंच वाढून घेतले ते आपल्याला बॅक पार्टमध्ये त्याची काही गरज नाही एवढी 1.5 इंचाची. त्याच्यासाठी आपण अर्धा इंचावर खूण करून लाईन आखून घेऊ आणि अर्धा इंच कट करून घेऊ, कारण बॅक पार्टमध्ये आपल्याला 1 इंचचीच गरज आहे. गळ्याचा आकार देऊन घेऊ. जेवढं पुढच्या साईडला गळारुंदी ठेवली तेवढीच ठेवायची आणि गळ्याची जेवढी आपली उंची आहे तेवढी ठेवून घ्यायची आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. इथे मी खालच्या साईडने गळा 2.5 इंच ठेवलेला आहे. टक्ससाठी आपण खूण करून गळ्याच्या साईडने 4 इंच घ्यायचं आणि टक्सची उंची 4.5 ठेवायची, कारण आपली ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे 4.5 इंच ठेवले मी. आणि टक्सची रुंदी 1 इंच. मागच्या टक्सची रुंदी 1 इंच. तर इथे आपण बघा असं प्रिन्सेस कटचा तो साईड पार्ट आहे त्याचं आणि बॅक पार्टचं मेजर घ्यायचं आणि जेवढं एक्स्ट्रा आहे तिथून तिरकी लाईन आखून घ्यायची आणि कट करून घ्यायचं ते. तसंच पुढच्या पार्टचं इकडे पण अर्धा इंचावर खूण करून तिरकी लाईन आखून कट करून घ्यायचं. तर फ्रंट पार्ट आपला रेडी आहे. बॅक पार्ट तर बाहीची कटिंग करून घेऊ आपण. आधी ड्रॉईंग करून कटिंग करून घ्यायची. तर बाहीची उंची आहे 10 इंच
11वर फोन करून लाईन आखून घ्यायची. 1 इंच शिलाई मार्जिन आणि छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच घ्यायचं आणि लाईन आखून घ्यायची. इथं मुंडा खोली मी 3.5 इंच देते. 2 इंच आतल्या बाजूला घ्यायचं आणि लाईन आखून घ्यायची. इथून 2 इंच आतल्या बाजूला घ्यायचं आणि लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर दंडगेर आहे 9 इंच. 9चा अर्धा येतो 4.5. 2 इंच शिलाई मार्जिन, लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून 1.5 इंच घेतलं आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर मेजरमेंट घ्यायचं. इथं आपलं बॅक साईडच्या पार्टचं आणि बाईच्या मुंड्याचं मेजरमेंट घ्यायचं. दोन्ही सेम असेल तर बाई कट करून घ्यायची. बाहीसुद्धा आपली रेडी आहे. बघू शकता आपलं पेपर पॅटर्न रेडी आहे. बाही, फ्रंट पार्ट, बॅक पार्ट. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. गळ्याच्या साईडनी 1/2 इंच आपण जे फ्रंट साईडला घेतलं होतं तेच बॅक साईडला पण तेवढंच घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.